यस 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 यस, नंबर लाईन्स हा टॉपिक असणार आहे आपला आज, म्हणजे संख्या रेषा. बघा, आता कोणतेही नंबर संख्या रेषेवर दाखवायचं असेल तर तुम्हाला एक रेषा त्या ठिकाणी ड्रॉ करून घेणं गरजेचं आहे. बरोबर, तुम्ही इथे जर 0 दाखवला मिडलला, तर 0च्या बरोबर उजव्या साईडला सगळे जे काही नंबर असणार आहेत ते नंबर्स कसे असणार आहेत? पॉझिटिव्ह नंबर्स असणार आहेत, म्हणजे धन असणार आहेत. कसे असणार आहेत? धन. बघा, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलात तर कोणतेही नंबर लाईन ड्रॉ करत असताना या ठिकाणी तुम्हाला हा 0 मिडलला येणार आहे. बरोबर, 0च्या बरोबर उजव्या साईडला तुम्ही गेलात, उजव्या साईडला गेलात, सगळे नंबर तुम्हाला पॉझिटिव्ह पाहायला मिळणार आहेत, म्हणजे कसले? धन संख्या पाहायला मिळणार आहेत. ओके, आणि 0च्या बरोबर तुम्ही डाव्या साईडला गेलात तर डाव्या साईडला सगळे नंबर जे मिळणार आहेत ते ऋण मध्ये पाहायला मिळणार आहेत, निगेटिव्ह. ओके, ज्या वेळेस आपण डावीकडून उजवीकडे जाणार आहोत, डावीकडून उजवीकडे जाणार आहोत, त्यावेळेस मात्र तुमच्या संख्या सगळ्या कशा होत जाणार आहेत? मोठ्या होत जाणार आहेत. बरोबर आहे की नाही? बघा ना, इकडे 1 आहे, नंतर 2 आहे, नंतर 3 आहे, येणारा नंबर सुद्धा वाढतच जाणार आहे. बरोबर, ज्या वेळेस आपण 0च्या किंवा 0च्या डावीकडे येऊ त्यावेळेस मात्र तुमच्या संख्या ज्या असणार आहेत ते कमी 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 किंवा लहान 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 होत जाणार आहे. बरोबर, म्हणजे बघा, थोडासा विचार केला आपण या ठिकाणी तर -1 आणि इकडे -2 या दोघांचं आपण कंपॅरिझन जर केलं तर 0च्या डावीकडे जसं जसं आपण जाणार तसं तसं संख्या आहे लहान होत जाणार आहेत. बरोबर, ह्या सर्व संख्या कशा होत जाणार आहेत? लहान होत जाणार आहेत. म्हणजे -1 आणि -2, -1 आणि -2 या दोघांचं जर कंपॅरिझन केलं, तुलना केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी -1 हा -2 पेक्षा कसा असणार आहे? मोठा असणार आहे. बरोबर, समजते का? म्हणजे -1 हा कसा असणार आहे? मोठा असणार आहे. कोणाबरोबर? -2 पेक्षा. बरोबर का? इथपर्यंत समजते सगळ्यांना? ओके, आता ज्या वेळेस आपण कोणतेही संख्या लाईन किंवा नंबर लाईन जर ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी असे नंबर सगळे राईट करून घ्यावे लागतील आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जे काही विचारलेले क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, शोधायचे आहेत. बरोबर, समजते? ओके, चला पुढे जाऊया. बघा, काही नियम आणि अटी आहेत, ते नियम आणि अटी आपण एकदा चेक करूया आणि त्याच्यानंतर आपण लगेचच काही प्रश्न सॉल्व्ह करायला घेणार आहोत. बघा, दिशादर्शक संख्यारेषेवरील ठराविक प्रमाण घेऊन 0 हा मध्य घेतात किंवा मध्यबिंदू असतो थोडक्यात. बरोबर आहे की नाही? यस, व 0च्या डावीकडे ऋण परिमेय संख्या व उजवीकडे धन परिमेय संख्या लिहिल्या जातात. बरोबर आहे का? जसं मी सांगितलं की 0च्या बरोबर उजवीकडे जाताना सगळ्या संख्या वाढत जातात आणि इकडच्या सगळ्या संख्या कशा असतात? पॉझिटिव्ह असतात. ज्यावेळेस 0च्या डावीकडे जातो संख्या ह्या लहान लहान होत जातात आणि हे सगळे संख्या जर बघितलं हे ऋण मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे जस्ट आपण बघितलं. म्हणजेच इथे -3 -2 या डावीकडील दिशा व 1 2 3 या संख्या उजवीकडील दिशा दाखवतात. बघा बरे, 1 2 3 ही उजवी दिशा आहे, ही डावी दिशा आहे. 0च्या बरोबर अलीकडे आणि पलीकडे पहा. ओके, चला पुढे जाऊया. दिलेल्या 2 परिमेय संख्यांपैकी
जी संख्या रेषेवर उजवीकडे असेल ती मोठी व जी संख्या डावीकडे असेल ती लहान असते. बघा बाळांनो, 2 मिनिट इकडे लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. बघा ना, आपण ज्या वेळेस उजवीकडे जाऊ ना, उजवीकडे, त्यावेळेस संख्या हे वाढत जातात हे सांगितलं मी, बरोबर. उजवीकडून जर डावीकडे आलात तुम्ही त्या संख्या कशा होणार आहेत, लहान होत जाणार आहेत. जसं की बघा, मी आता 3 या प्लेसवर आहे किंवा 3 या क्रमांकावर आहे. 3 हा नंबर उजवीकडे आहे. उजवीकडून मी जर डावीकडे आलो तर तुमचा नंबर काय होणार आहे, संख्या लहान होत जाणार आहे. 3 कडून बघा डावीकडे निघालोय आता मी, 2 कडे आलो, 2 कडून 1 कडे आलो, बरोबर की नाही. म्हणजे तुमची संख्या उजवीकडून डावीकडे येत असताना संख्या कशा होत जाणार आहेत, लहान 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 होत जाणार आहेत. समजते? ओके, चला पुढे. प्रत्येक परिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवता येते. मला कोण सांगेल परिमेय संख्या म्हणजे काय? तुमच्यापैकी कोणी सांगेल का परिमेय संख्या म्हणजे काय? त्यांनी काय सांगितलं होतं? प्रत्येक परिमेय संख्या ही संख्यारेषेवर दाखवता येते. कोणती परिमेय संख्या असू द्या, ते आपण संख्यारेषेवर प्रॉपरली दाखवू शकतो. मग परिमेय संख्या म्हणजे नेमकं काय? ओके, व्हेरी गुड. परिमेय संख्या म्हणजे काय, कोण सांगेल मला? छेदाला शून्य नसेल, अंश व छेदासारखी असते. बर, व्हेरी गुड. फक्त आपल्याला छेदाला कोण नकोय, शून्य नकोय, रॅशनल नंबर, बरोबर. बट व्हॉट इज मीन बाय रॅशनल नंबर? ओके, परिमेय संख्या म्हणजे काय बघा ना, P/Q फॉर्म मध्ये राईट करतो, आठवते तुम्हाला? अशा फ्रॅक्शन मध्ये असतील नसतील हे सगळे नंबर आपण काय दाखवू शकतो, संख्या रेषेवर दाखवू शकतो. व्हेरी गुड. ओके ओके, चला पुढे जाऊया. पुढे पहा, प्रत्येक परिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवता येते. 4 नंबरचं बघा, 2 क्रमवार पूर्णांकामधील अंतराचे दिलेल्या परिमेय संख्येच्या छेदातील धन पूर्णांक इतके सारखे भाग करून ती परिमेय संख्यारेषेवर दाखवता येतात. बघा, याचा मीनिंग आपण नीट समजून घेणार आहोत, फक्त लक्ष द्या. दिलेले अंशाधिक व अपूर्णांक रूपातील परिमेय संख्या आणि संख्या रेषेवर दाखवताना ती कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकाच्या दरम्यान आहे हे ठरवल्याने रेषेवरील सर्व एकक अंतराचे भाग पाडावे लागत नाहीत. उदाहरणार्थ इथे बघा. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला बघायचंय काय, सपोज बघा, आता ही एक नंबर लाईन आहे किंवा संख्या रेषा आहे, बरोबर. ओके, या संख्या रेषेमध्ये आपण काय करणार आहोत, इथे 0 दिला आणि जे काही पार्ट केले मी, बघा 1 2 3, बरोबर. आणि इथे राईट केलं मी 1. बघा, नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी, नीट लक्ष द्यायचंय. आणि परत 1 2 आणि तिसऱ्याला काय राईट केलं आपण 2. म्हणजे कितीचा गॅप आहे बघा. इथे तुम्ही असं राईट करू शकता का, किती किती भाग आहे या 0 ते 1 पर्यंत, हा कितीचा भाग झालेला आहे, 1/, हा झाला 2 आणि हा झाला काय रे, 1/, का 2/2 का 3चा भाग आहे. इथून इथपर्यंत 3चा भाग पाहायला मिळेल आपल्याला. म्हणजे 1/3, 2/3, इथे आला 3/3. माझा 3/3 म्हणजेच काय असणार आहे, तिथली जी संख्या असणार आहे ती होल नंबर असणार आहे. म्हणजे काय असणार आहे, तिथे 1 असणार आहे. इथे इथपर्यंत किती भाग झालेले आहेत, 3 भाग झालेले आहेत, बरोबर की नाही. ओके, आता इथून इथपर्यंत पुढे बघा, 4/3, 5/3 आणि इकडे 2 म्हणजेच आपण असं राईट करू शकतो का, 6/3 आणि 6/3 म्हणजेच काय असणार आहे, 3 1 3, 3 2 6. म्हणजे पूर्ण संख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे, बरोबर.
अशा पद्धतीने आपल्याला पुढे जाऊन भाग करायचे आहेत आणि त्याच्यावरचे काही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, आपण आधी प्रश्न नीट समजून घेऊया सगळेजण. बघा, प्रश्न तुमच्या समोर दिसत असेल सगळ्यांना. प्रश्न आधी नीट समजून घेणार आहोत आपण सगळेजण. ओके, बघा इथे बरोबर मिडलला तुम्हाला 0 दिसतोय का? आहे 0, बरोबर. आता इथे तुम्हाला 1 दिसत असेल, 1. किती भाग आहे इथे? किती भाग आहे इथून इथपर्यंत? पहा बरे. 1/4, 2/4, 3/4 आणि इकडे काय 4/4. म्हणजे एका भागाची किंमत किती असणार आहे? 1/4 असणार आहे. कारण तिथे 4 भागामध्ये डिवायडेशन केलेलं आहे ना, बरोबर. यस, बघा म्हणजे 4/4 म्हणजेच काय असणार आहे? 1, बरोबर आहे की नाही? म्हणजे एका भागाची किंमत किती असणार आहे? 1/4. 4 पैकी 1 भाग, बरोबर आहे की नाही? 4 पैकी 1 भाग असणार आहे, बरोबर आहे. चला, आता प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारले त्यांनी? बघा, हे भाग समजले तुम्हाला? कशा पद्धतीने भाग आयडेंटिफाय करायचे, शोधायचे ते? बघा, मला सांगा, यस हा कोणता नंबर किंवा कोणती संख्या दाखवणार आहे? येसच्या ठिकाणी कोणता नंबर येईल? कोण सांगेल तुमच्यापैकी? यस यस, 0च्या आपण उजवीकडे आहोत आणि उजवीकडचे सगळे जे काही संख्या असणार आहेत ते पॉझिटिव्ह असणार आहेत, धन असणार आहेत. बघा, का बरे आपण 4 घेतोय? कारण एका इथे पार्टेशन केलेलं आहे किंवा भाग केले. बघा किती भागामध्ये डिवायडेशन झालेलं आहे? 4 भागामध्ये. म्हणजे प्रत्येकाची किंमत किती असणार आहे? 1/4. मग तुम्हाला मी प्रश्न विचारतोय की यस हे जे काही लेटर आहे या ठिकाणी कोणता नंबर येईल? बघूया, चेक करूया आपण. बघा इथे किती मिळेल? 1/4, इथे 2/4, इथे 3/4 आणि 4/4 म्हणजेच 1 मिळणार आहे, बरोबर. आता अगदी बरोबर आहे. 2/4 म्हणजेच आपण असंही राईट करू शकतो ना, 2 1 2 आणि 2 2 4 म्हणजे 1/2. तुम्ही 2/4 राईट केलं तरी चालेल, 1/2 राईट केलं तरी चालेल. अगदी बरोबर आहे. संख्या रेषा हा टॉपिक चालू आहे, नंबर लाईन. ओके, समजते? इथपर्यंत समजलंय? आता मूळ क्वेश्चन आपला किंवा मूळ प्रश्न कोणता आहे त्याच्याकडे जाऊया. ओके, बघा आता त्यांनी काय विचारले? के बिंदू कोणती संख्या दर्शवतो? चला सांगायचं सगळ्यांनी मला. पार्टेशन तुम्हाला समजलेले असतील. सांगा, के बिंदू कोणती संख्या दर्शवतोय? स्नेहल 3/4. ओके, ऑप्शन नंबर फर्स्ट. नाही, तुम्हाला ते मेन्शन करायचंय ना. तिथे नंबर दिले का तुम्हाला? नाही. बघा तुम्हाला कोणते नंबर? 0 1 दिलेला आहे, इथे 1 दिलेला आहे, इथे -1 -2. जसं की मी तुम्हाला सांगितलं 4 भागामध्ये डिवायडेशन, बरोबर की नाही? मग इथे किती येणार आहे तुमचा? 1/4. इथून इथपर्यंत जो काही भाग आहे तो 1/4 चा असणार आहे. पुढे आपण शिफ्ट होऊया. इथे किती असणार आहे? 2/4 असणार आहे, पण निगेटिव्ह असणार आहे. तिथे सगळे कसे असणार आहेत? ऋण असणार आहेत. एक तर तुम्ही -2/4 करा, नाहीतर कसं राईट करा? -2/4. 2 ने 4 ला भाग जातो, बे के बे, बे दुनी 4 म्हणजे -1/2. या पद्धतीने तुम्हाला ते आन्सर मिळणार आहे.
4/8 नाही. बरं, इथपर्यंत कोण समजलंय का? सगळ्यांनी एकदा सांगा मला पटकन. ओके ओके ओके, राईट आन्सर आहे. व्हेरी गुड. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट येईल का? ऑप्शन नंबर फर्स्ट येईल का? नाही येणार. चला आपण चेक करूया ऑप्शन. आता पहा बरे ऑप्शन कोणता असेल. आपला आन्सर काय आलं होतं? हो हो, 6वी 7वी 8वी, 6वी 7वी 8वी एकत्र क्लास चालू आहे सध्या. ओके, बघा बरे कोणता ऑप्शन नंबर असेल आपला. थर्ड ऑप्शन आहे का? ऑप्शन थर्ड ऑप्शन येत आहे आपलं. बरोबर, सगळ्यांनी राईट आन्सर दिलेला आहे. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. नाव नेक्स्ट क्वेश्चन. याचं मिनिंग समजले सगळ्यांना? कशा पद्धतीने आपण भाग केलेले आहेत, एका भागाची किंमत कशी ओळखायची आहे. ओके, चला पुढे जाऊया. पहा बरे, खालील संख्यारेषेचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. पहिली गोष्ट मला सांगा, नेमकं किती भाग झालेला आहे? इथे 0 आहे, इथे 0 आहे, इथे 1 आहे. एका भागाची किंमत किती असेल? एका भागाची किंमत किती असेल? एका भागाची किंमत किती असेल? ओके, अंतरा, व्हेरी गुड. 1/4. स्नेहल बघा, इथे तुम्हाला काय विचारले आपण इथपर्यंत समजून घेऊ. इथे बघा तुम्हाला 0 दिसतोय, इथे 0 पासून इथे 1 आलेला आहे. बरोबर की नाही? मग हा 1 कधी येईल? ज्या वेळेस किती पार्टेशन किंवा किती भाग करण्यात आलेले इथे? 1/4. बघा ना, काउंट करा. 1 2 3 आणि 4. बघा 1 2 3 आणि हा चौथा दिसतोय का? बघा 1 2 3 आणि हा चौथा, म्हणजे 4 भाग करण्यात आलेले आहेत. 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4 म्हणजेच काय असणार आहे? 1 असणार आहे. बरोबर आहे का? यस, 4 अपॉन करावं लागणार आहे. अगदी बरोबर, 4. ओके, व्हेरी गुड. आता पुढे जाऊया आपण. आता 4/4 झाल्यानंतर इथे काय असणार आहे? इथे पण बघा किती पार्टिशन? 1 2 3 4 असणार आहेत. बरोबर, म्हणजेच किती येणार? इथे 5/4, इथे 6/4, इथे 7/4 आणि इथे फायनली किती? 8/4. म्हणजेच काय? 4 1 4, 4 2 8. म्हणजे इथली जी व्हॅल्यू असणारी 2 कशा पद्धतीने आलेले पहा. 8/4 म्हणजेच 2. 4 का घेतला इथला? कारण 4 भाग करण्यात आलेले आहेत. 4 भाग करण्यात आलेले आहेत. बरोबर की नाही? ओके, आता तुम्हाला प्रश्नात काय विचारलंय? बिंदू यम आणि बिंदू यस यामधील अंतर किती? बिंदू यम आणि यस यामधील अंतर किती? सांगा पटकन. तुम्हाला अंतर काढायचंय, सांगायचंय. समजतंय का? बघा आता इथे आपण काय करूया?
काउंटिंग नंबर देऊन टाकूया म्हणजे तुम्हाला समजेल. बघा इथे 0 आहे, इथे नंबर काय मिळेल, इथे 1/4 होईल का, इथे 1/4 होईल का, इथे 2/4, इथे 3/4, इथे बरोबर 4/4 म्हणजेच काय असणार आहे, मायनस मध्ये असतील कारण आपण डाव्या बाजूला निघाले बरोबर. आणि इथे 4/4 म्हणजेच -1 असणार आहे. हे तर समजते. पुढे आता इथे 4/4 झाल्यानंतर इथे काय असणार आहे, 5/4, इथे काय असेल 6/4, इथे असेल 7/4 बरोबर. आणि तुम्हाला m ची व्हॅल्यू मिळालेली आहे. m ची व्हॅल्यू किती आहे, 7/4. ओके. आणि नंतर तुम्हाला यस पण विचारलेले पहा. यस काय विचारले, 1/4, इथे 2/4 मिळेल बरोबर का. आता मग मला सांगा तुम्हाला कशामधलं अंतर काढायचं आहे, यम आणि यस मधला डिस्टन्स काढायचा आहे बरोबर. नेहमी अंतर काढत असताना आपण काय करणार आहोत, मोठ्या संख्येतून, मोठी संख्या ही पॉझिटिव्ह आहे आणि छोटी संख्या म्हणजे निगेटिव्ह म्हणजेच काय असणार आहे, छोटी संख्या, याच्यातून वजाबाकी आपण करणार आहोत बरोबर. ओके म्हणजे बघा बरे 2/4 ही मोठी संख्या ना, ही मोठी संख्या असणार आहे. मोठ्या संख्येमधून काय वजाबाकी करणार आपण, -7/4. बघा बरे समजते का. ऑप्शन नंबर 1 7 का घेतलं बाळ, बघ ना इथे आपण काउंटिंग देतोय, -1 -2 -3 नंतर -4 -5 -6 -7 किती भागामध्ये झालेले ते, 4 भागामध्ये, म्हणून खाली 4 दिलेला आहे. ओके समजतंय का. ओके चला परत एकदा सांगूया. पहा 0 ते 1 पर्यंत किती भाग झालेले आहेत, किती भाग आहेत, 4 भाग आहेत का. ओके 4 भाग आहेत बरोबर. काउंटिंग करा तुम्ही, 0ला सोडा 1 2 3 4 असे किती भाग झालेले आहेत, 4. ओके आता मग आपण काय करणार आहोत, 4 भाग म्हणजे आपण एकाची व्हॅल्यू किती असणार आहे, 1/4 ना बरोबर. इथे काय असणार मग 2/4, इथे असेल 3/4 आणि हा जो 1 मिळालेला आहे 4/4 म्हणजेच काय असणार आहे, 1 असणार आहे बरोबर. यस आता अलीकडे या बरे, इथे मिळेल तुम्हाला -1/4, इथे -2/4, इथे -3/4 आणि -4/4 म्हणजेच -1 असेल. यस ओके समजतंय आता सगळ्यांना, ह्याचं मिनिंग समजतंय का पहा. मग पुढे आता काय करणार, 5/4 6/4 इथे -7/4. मला कोण सांगेल आता, तुम्हाला काय विचारलं होतं, यम आणि यस यांच्यामधलं अंतर काढायचंय. मोठी संख्या कोणती आहे, मोठी संख्या, मोठी संख्या कोणती आहे, यस ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 2/4 आणि यम ची व्हॅल्यू मिळालेली आहे तुम्हाला -7/4. ही यम ची व्हॅल्यू असेल, ही यम ची व्हॅल्यू असेल आणि यस ची व्हॅल्यू असेल बरोबर आहे का. ओके आता आपलं काय करायचं, मोठी संख्या कोणती असणार आता बघा, हा पॉझिटिव्ह आहे, धन आहे धन, आणि हे निगेटिव्ह म्हणजे ऋण आहे. नेहमी आपण काय करणार, मोठ्या संख्येमधून छोटी संख्या मायनस करणार. मग काय करणार आहे, 2/4 वजा आणि यम ची व्हॅल्यू किती
वजा 7/4. ओके, आता इकडे राईट करतो मी, पहा. मग काय मिळेल तुम्हाला? 2/4. बघा, कंसाच्या बाहेर वजा आहे, आतमध्ये वजा, काय होणार त्याचं? अधिक होणार आहे. आणि इकडे 7/4 तसाच. बरोबर आहे का? ओके ओके. फायनली मग इथे काय मिळेल? बेस इक्वल आहे बघा, पाया समान आहे. एकदाच लिहा. 2 अधिक 7 किती असणार आहे? 9. बरोबर का? ओके, आता आपण काय करूया? 4 ने 9 ला भाग देऊया. जमेल का? बघा, भागाकार जमेल का? इथे आपण भागाकार करूया. चला, इथे 4 आणि 9. 4 दुने 8, 9तून गेले 8, राहिला 1. बरोबर, इथे पॉइंट घेऊया. परत 4 दुने 8, राहिले 2. परत एक 0 घेऊया आणि 4 पंचे 20. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट ऑप्शन करेक्ट ऑप्शन असेल. ओके, राईट आन्सर दिलेत. ओके, समजते का आता? यस, राईट आन्सर आहे अंतराव. व्हेरी गुड. समजते? ओके, डन. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. बघा काय सांगितले? खालील संख्यारेषेचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नाची उत्तरे पर्यायातून शोधा. आता प्रश्न काय विचारले बघा? एम के. बघा, पहिल्यांदा विचारले एम आणि के, त्याच्यानंतर वजाबाकी करायची आहे तुम्हाला. कोणाची? एस आणि आर. बरोबर, समजते इथपर्यंत? पहिली गोष्ट मला सांगा, 0 ते 1 पर्यंत किती भाग आहेत? किती भागामध्ये ते डिवायडेशन झालेले आहेत? 0 ते 1 एकूण भाग किती आहेत? एकूण भाग किती आहेत? 4. व्हेरी गुड. एकूण भाग किती असणार आहेत? 4. बरोबर. ओके, राईट आहे, बरोबर आहे. आता एका भागाची किंमत किती असणार आहे? 1/4. 1/4 म्हणजेच काय? प्रत्येकाची 1/4. ज्यावेळेस आपण काउंटिंग देऊ त्यावेळेस 2/4 हे, 3/4 आणि 4/4 म्हणजेच काय असणार आहे? 1. पहिली गोष्ट आपण आता एम के कडे जाऊया. एम के, बरोबर. एम आणि के यांच्यामध्ये एकूण भाग किती आहेत? सर्वांनी इकडे नीट लक्ष द्यायचं आहे. आपण फक्त एम के चा विचार करूया. ठीक आहे? एम आणि के मध्ये एकूण भाग किती आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. आपण आता डायरेक्ट आन्सर काढणार आहोत. नीट लक्ष द्यायचंय. बघा, पहिली गोष्ट याचा फक्त विचार करूया. आता आपण एम आणि के यांच्यामध्ये एकूण भाग किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. बरोबर. मग एम के साठी, लेंथ ऑफ एम के साठी एकूण भाग किती? 5 आहे का? बाळांनो, एम आणि के यांच्यामध्ये एकूण भाग किती होता? ते एकूण भाग किती आहे? एकूण भाग आहे 5 आणि एका भागाची किंमत किती? गुणिले 1/4. बघा, एम आणि के मध्ये एकूण भाग होता ते 1, 2, 3, 4, 5 म्हणून 5 गुणिले एका भागाची किंमत आहे 1/4 म्हणजे याचं उत्तर येणार 5 × 5 भागिले 4. ओके, चला आता आपण एस आर कडे जाऊया. एस आर कडे बघा बरे सगळ्यांनी. एस आर कडे बघायचंय. एस आणि आर फक्त बघा. एस आणि आर मध्ये किती भाग झालेले आहेत टोटल?
यस आणि आर मध्ये एकूण भाग किती आहेत? नाही, सिंपल आहे, फक्त लक्ष द्या 2 मिनिटं. आपण आता शॉर्ट ट्रिकने सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. ओके, बघा फक्त येस आणि आर मध्ये एकूण भाग किती ते सांगायचंय मला. बघा ना, येस आणि आर, येस टू आर पर्यंत 1 2 आणि 3, फक्त 3 भाग आहेत. बरोबर, व्हेरी गुड, राईट आन्सर दिले सगळ्यांनी. छान, म्हणजेच किती भाग? 3 भाग आहेत येस आणि आर मध्ये, गुणिले एका भागाची किंमत किती आहे? 1/4. म्हणजेच ह्याचा आन्सर काय येईल आपल्याला? 3 एक्के 3 भागिले 4. बरोबर. आता बाळांनो मला सांगा, तुम्हाला काय सांगितलं होतं रे? एम के वजा एस आर यांची वजाबाकी सांगितली ना. बघा बरे क्वेश्चन मध्ये, एम के वजा एस आर. आता एम के ची व्हॅल्यू किती? 5/4 वजा 3/4. पाया कसा आहे यांचा? यांचा पाया बघा बरे समान आहे ना. मग एकदाच आपण राईट करून घेऊया. हे आले 4 आणि वरच्यांची काय करणार? 5 वजा 3. फायनली किती आन्सर आले? 2/4. बरोबर, 2/4. ओके, बरोबर आहे. आता 2 ने 4 ला भाग जातोय. बे एक्के बे, बे दुनी 4, म्हणजे 1/2. 1/2 म्हणजेच काय? हाफ ना. 1/2 म्हणजे हाफ असणार आहे की नाही. म्हणजेच हे आन्सर आपलं आलं 0.5. बघा बरे 0.5 कुठे आहे का? ऑप्शन मध्ये दिसत नाहीये. बरोबर, 0.5 हे एकदा सांगा बरे, समजलंय का पटकन सगळ्यांनी? यस, तुम्ही एकतर अशा फ्रॅक्शन मध्ये 1/2 किंवा असा आन्सर असणार आहे. यस, व्हेरी गुड उल्का. चला अजून इकडे. व्हेरी गुड, समजते सगळ्यांना? नो, सम स्टुडंट नो. विक्रम, महावीर समजते. ओके ओके, पुढे जाऊया. चला आता ऑप्शन आपण 4th नंबरचा ऑप्शन चेक करूया. आपला आन्सर आलेला आहे 1/2 और 0.5. हे करेक्ट ऑप्शन असेल आपलं, म्हणजे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, बघा ऑप्शन नंबर 4 करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट ऑप्शन आहे. ओके, इथपर्यंत काय अडचण? राईट आन्सर ऑप्शन नंबर 4. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन कोणाकोणाला समजणार आहे. चला सांगायचंय मला इथे. ओके, पहा काय दिले प्रश्नामध्ये. खालील संख्या रेषेचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. बघा तुम्हाला यम हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो? यम हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो? पहिली गोष्ट मला सांगा, 0 ते 1 पर्यंत किती भाग होतात ते? 0 ते 1 पर्यंत. ओके, 4th ऑप्शन. ओके ओके ओके, पहिल्यांदा आन्सर काढू आपण. ओके, 4th ऑप्शन पण आपण चेक करूया. चला ठीक आहे, 4th ऑप्शन दाखवतो सगळ्यांना. ओके, क्लिअर. बघा आता दिसतं ते का पर्याय?
यम हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो? ओके, काहींनी आन्सर दिलेला आहे. ऑप्शन नंबर सेकंड. ओके बाळांनो, मला सांगा 0 ते 1 पर्यंत किती भाग झालेले आहेत? एकूण एक भाग किती होणार आहेत? 5 भाग होणार आहेत, बरोबर का? बरोबर ना? एका भागाची किंमत किती असेल? 1/5. नंतर इकडे 2/5, 3/5, 4/5 आणि 5/5 म्हणजेच काय असणार आहे? 1 असणार आहे. समजतंय आता? ओके, आता अलीकडे येऊया, डावीकडे येऊया. आपल्याला काय हवंय रे? यम ची संख्या, म्हणजे यम हा बिंदू कोणती संख्या दर्शवतोय, बरोबर की नाही? मग इकडून जर काउंटिंग आपण राईट केले 1/5 वजा इकडे वजा 2/5. त्यांनी सांगितलेल्या किंवा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपलं काय असणार आहे? ऑप्शन नंबर सेकंड इज अ राईट आन्सर. भाग कसे ओळखायचे कळाले का? बघा बरं एकदा. व्हेरी गुड सोनाली, सोराली, होमवर्क दिला जाईल तुम्हाला. ओके ओके, समजते सगळ्यांना आता? ओके, चला जायचं पुढच्या क्वेश्चन कडे. चला पुढे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खूप भारी प्रश्न आहे, सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचंय. आता मगाशी जसं आपण मायनस केलं होतं ना, इथं तुम्हाला काय करायचंय? प्लस करायचंय आता. ठीक आहे? ओके, पहिल्यांदा आपण किती भाग आहेत ते काढून घेऊया. 0 ते 1 पर्यंत, 0 ते 1 पासून किती भागामध्ये ते डिवायडेशन झालेले आहेत? पटकन याचा आन्सर द्या मला, पटकन. 0 ते 1 पर्यंत किती भाग झालेले आहेत टोटल? एकूण भाग किती आहेत? 5 आहेत का? काउंटिंग करूया, चला. 1 2 3 4 5. व्हेरी गुड. एकूण भाग किती आहेत? 5. मग एका भागाची किंमत किती असणार आहे? 1 पार्ट. एका पार्टची किंमत किती असणार आहे? 1/5. बरोबर ना? बघा 1/5. इकडे काय? 2/5. बरोबर. बर, पार्ट सगळ्यांना कळाले का? पार्ट सगळ्यांना कळाले का कशा पद्धतीने काढायचे? ओके, चेक करतो मी आता कोणाचे आन्सर बरोबर आहे चुकीचं आहे ते चेक करूया आपण सगळेजण. ठीक आहे, बघा आता. काय विचारलेलं आहे? व्हीटी, व्हीटी, व्ही आणि टी. बघा बरे, व्ही आणि टी. इथे व्ही आहे, इथे टी आहे, बरोबर. बाळांनो मला सांगा, व्ही आणि टी फक्त एवढंच बघायचंय हा. व्ही आणि टी, व्ही आणि टी पर्यंत किती भाग झालेले आहेत? व्ही आणि टी मध्ये एकूण भाग किती आहेत? व्ही आणि टी, व्ही आणि टी एकूण भाग किती? बघा बरे, व्ही आणि टी मध्ये एकूण भाग 1 2 3 आणि हे 4. बरोबर आहे का? व्ही आणि टी मध्ये एकूण भाग किती आहेत? 4 भाग आहे का? ओके, आहे. यस आहे. बघा ना, व्ही आणि टी मध्ये फक्त काउंट करायचंय तुम्हाला. म्हणजेच आपल्याला व्हीटी काय मिळेल? व्हीटी, व्हीटी बरोबर, व्हीटी बरोबर एकूण भाग किती? 4 गुणिले एकूण भाग किती? 4 गुणिले, आणि या एका भागाची किंमत किती आहे? एका भागाची किंमत किती? 1/5. म्हणून इथे 1/5. याचं उत्तर काय येईल? 4 एक्के 4 भागिले 5. ही व्हीटीची किंमत मिळाली आपल्याला, बरोबर. आता आपण जाऊया एस आर कडे. एस आर, एस आर, एस आर, एस आणि आर बघा बरे किती भाग होतात ते? एस आणि आर एकूण भाग किती एस आर मध्ये?
एस आर मध्ये एकूण भाग किती असणार आहेत? 2. व्हेरी गुड राजवर्धिनी. किती भाग आहेत? 2. म्हणजे मी असं राईट करू का? 2 गुणिले आणि 1/5, कारण एका भागाची किंमत 1/5. बरोबर. म्हणजे बे एक्के बे आणि इकडे खाली 5. आता ह्या दोघांची तुम्हाला काय करायची आहे रे? बेरीज करायची आहे. ह्या दोघांची तुम्हाला काय करावं लागेल? आता बेरीज करावं लागेल, कारण इथे विचारले काय तुम्हाला? बेरीज करा. ओके, चला बेरीज करूया. 4/5 अधिक 2/5 यांचा पाया कसा आहे? पाया बघा बरे, पाया समान आहे, एकदाच लिहून घ्या. आणि 4 अधिक 2 म्हणजे झाले किती? हे 6/5. 6/5 समजते सगळ्यांना? 6/5. ओके, आता आपल्या ऑप्शन नुसार आपण जाणार आहोत. बरोबर. आता मला सांगा, ऑप्शन मध्ये सगळे डेसिमल दिलेले आहेत, मग आपण काय करूया? 5 ने 6 ला भाग देऊया. 5 एक्के 5, 6 मधून गेले 5, राहिला 1 पॉइंट घ्या, 0 घ्या आणि तो खाली घ्या. चला, 5 दुने 10, 0 0 बाकी, म्हणजे आपला आन्सर किती रे? 1.2 आहे का? 1.2 उत्तर आहे का? मला सांगा एकदा, समजलंय का? यस. ओके, ऑप्शन नंबर 4 दाखवणार आहे, पण आन्सर समजलं का? एकदा सांगा मला. राईट आन्सर आहे सगळ्यांचे 1.2. व्हेरी गुड. फक्त भाग काउंट करायचे तुम्हाला. ओके, बघूया ऑप्शन नंबर 4 आपण चेक करूया. नाहीये ऑप्शन, करेक्ट ऑप्शन याच्यामध्ये नाहीये, परंतु इथे आपला ऑप्शन असेल 1.2. 1.2 ऑप्शन 1.2 असेल आपलं. ठीक आहे, समजते? ओके ओके, चला तशाच टाईपचे काही क्वेश्चन्स आपण पुढे बघूया. ओके, सम स्टुडंट्स, लास्ट स्टेप म्हणजे ऍडिशनची का? चला त्याच टाईपचं क्वेश्चन आपण पुढचा क्वेश्चन बघूया. चला पुढे. चला ऑब्झर्व करा, निरीक्षण करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या पटकन. हा, ऑप्शन रॉंग झालेला आहे. बरोबर आहे, बरोबर, पण ऑप्शन दिलेले आहे मी तुम्हाला. ओके, 1.2 राईट आन्सर असणार आहे. ओके, बघा लक्ष द्यायचंय सगळ्यांनी परत एकदा. ओके ओके, रिपिटेशन. सेम एक्झाम्पल आहे बघा. 0 ते 1 पर्यंत परत किती भाग होता ते पटकन सांगायचे. 0 ते 1 पर्यंत किती भाग होता ते? सांगा किती भाग होता ते बघा. 1 2 3 4 आणि 5. एकूण भाग किती? 5. व्हेरी गुड, बरोबर. आता बाळांनो, एका भागाची किंमत किती असणार आहे? 1/5. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, प्रश्नात काय विचारले त्यांनी? बघा, हा क्वेश्चन मार्क्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे आपण त्याला एक्स मानूया, आपण त्याला एक्स कन्सिडर करूया. ठीक आहे, चला. यू क्यू, यू क्यू कुठे? यू क्यू, यू आणि क्यू, यू आणि क्यू. सांगा मला किती भाग होता टोटल यू क्यू मध्ये? एकूण भाग किती?
पटापट आन्सर द्यायचा आता. यू आणि क्यू पर्यंत एकूण भाग काउंट करा बरं एकदा. 1 2 आणि 3. एकूण भाग 3. व्हेरी गुड. सगळ्यांचा आन्सर आलेलं आहे. एकूण भाग 3. मग 3 गुणिले बघा यू क्यू इज इक्वल टू 3 गुणिले एका भागाची किंमत किती. एका भागाची किंमत किती असणार आहे. 1/5 म्हणजेच 3 गुणिले 1 3 1 3 भागिले 5. चला हे मिळालं का. ओके. आता आपण यूएस कडे जाऊया. यू आणि एस पर्यंत बघा बरं किती भाग होता ते. यू आणि एस पर्यंत यू एस किती भाग होता ते. 2 भाग होता ते का. 2 भाग काउंट करा. यू आणि एस 1 2 म्हणजे 2 गुणिले आणि एका भागाची किंमत किती 1/5 बे 1 बे भागिले 5. ओके. ह्या 2 गोष्टी मिळाल्या मला. बरोबर आहे. आता आपण प्रश्नाकडे येऊया. चला आता प्रश्नाकडे येऊया. काय सांगितलं होतं प्रश्न पहा. लेंथ ऑफ यू क्यू वजा प्रश्न चिन्हाच्या ऐवजी आपण काय कन्सिडर करतोय एक्स बरोबर लेंथ ऑफ यू एस. बाळांनो मला सांगा यू क्यू ची व्हॅल्यू किती. यू क्यू ची व्हॅल्यू किती असणार आहे 3/5. हे घ्या 3/5 मायनस हा एक्स तसाच राहू द्या बरोबर. यूएस ची व्हॅल्यू किती. यूएस बघा बरं. यूएस ची किंमत आहे 2/5. 2/5 बरोबर आहे का. यस. ओके पुढे जाऊया. 3/5 तसाच ठेवा. हा नंबर इकडे बघा. हा नंबर बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे. अलीकडे आल्यानंतर काय होईल वजा होईल ना 2/5 आणि हा जे वजा एक्स आहे ना तो पलीकडे जाऊन अधिक एक्स होणार आहे. चला आला आन्सर आपला. आता चला काय करायचंय. पाया समान एकदाच लिहा बरे. पाया समान एकदाच लिहा. राहिलं काय 3 - 2 बरोबर एक्स म्हणजे एक्स बरोबर 1/5 म्हणजे किती आलं हे 1/5. 1/5 म्हणजेच काय राईट करणार आहे आपण. मला कोण सांगेल 1/5 म्हणजेच व्हॅल्यू किती असणार आहे. व्हेरी गुड. राईट आन्सर आहे निलेश. 0.2. शिवराज खूपच छान. छान आन्सर दिले सगळ्यांनी. ओके. महावीर किंजल ऑप्शन नंबर 4 राईट आन्सर आहे. म्हणजे हे 1/5 म्हणजे 0.2 असेल आणि ऑप्शन नंबर 4 करेक्ट ऑप्शन असेल. एका भागाची किंमत आपण काढली ना बाळ. एका भागाची किंमत बघा. एका भागाची किती भाग पडतात 5 आणि एका भागाची किंमत 1/5. यस अगदी बरोबर. शाबाश. सगळ्यांनी आता राईट आन्सर दिलेला आहे. व्हेरी गुड. विक्रम आदिती अनिकेत व्हेरी गुड. एकदा सांगा बरे समजते का सगळ्यांना. मला वाटतं आता समजायला मदत झाली असेल. सगळ्यांना समजत असेल मी बी. आता समजते का एकदा सांगा बरे. यस शिवराज हो व्हेरी गुड. आता एक्झाम्पल नाही चुकणार तुमची. आता ज्यांनी सुरुवातीपासून लेक्चर अटेंड केलं त्यांचे एक्झाम्पल नाही चुकणार. आता कळालं असेल कशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक यूज करायचे ते. फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं करावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी. व्हेरी गुड. चला अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. लास्ट एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. जे सुरुवातीपासून लेक्चर अटेंड करत होते ना त्यांनाच हे एक्झाम्पल सॉल्व्ह होणार आहे. पटापट कॅल्क्युलेशन करून मला आन्सर सांगायचंय. चला
व्हेरी गुड. आता चुकूच शकणार नाही तुम्ही 100% आन्सर देणार आहे मला आणि सगळेजण आन्सर सांगणार आहेत. आधी तुम्ही काय चेक करणार, एका भागाची किंमत काढायची आहे तुम्हाला. मला वाटतं एका भागाची पुन्हा पुन्हा तीच किंमत येत असणार आहे. एका भागाची किंमत काढून घ्या. यस, चला सांगायचंय. येतो का इंटरेस्ट? येतो एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी? 100% येत असणार आहे तुम्हाला. 0.6 0.6. मुक्ता, विलास, व्हेरी गुड. सृष्टी 4 नंबर ऑप्शन का? ओके, व्हेरी गुड. शिवराज, चला बऱ्याच स्टुडंटनी आन्सर दिलेला आहे. आपण चेक करणार आहोत. 0.8. ओके, नाहीये, जमत नाही विराज. चला द्या लक्ष, करूया सॉल्व आपण आता. एका भागाची किंमत कोण सांगेल? एका भागाची किंमत आली सगळ्यांची. चला आता डीएम कडे पहा बरे. डीएम, डी इथे बसलेलं आहे पहा आणि एम इथे आहे. या दोघांमध्ये फक्त किती भाग झालेले आहेत? काउंट करा, 1 आणि 2. बरोबर ना? मग डीएम ची व्हॅल्यू काय असेल? डीएम ची व्हॅल्यू असेल 2 गुणिले किती? 1/5. बरोबर आहे का? यस, इथे प्लस दिलेला आहे, प्लस. आता 80 कितीला? 80 ए पासून टी कडे पहा बरे, किती भाग होता ते? ए पासून टी म्हणजे ए ला काउंट करायचं नाहीये. हा एक भाग, हा एक भाग, किती भाग? 2. म्हणजे परत 80 ची व्हॅल्यू आहे 2 गुणिले 1/5. ओके, पुढची व्हॅल्यू आता इथे वजा बाकी. ओके, आरव्ही कडे बघा. आरव्ही मध्ये किती भाग होता ते? आरव्ही किती भाग आहेत? एकच भाग आहे, म्हणजेच 1 गुणिले 1/5. चला समजलं कोणाकोणाला? पटकन सांगायचंय मला. इथपर्यंत समजलं कोणाकोणाला? सगळ्यांना समजलंय का? पहा एकदा. बघा, हे मी असं राईट करू का? बे एक्के बे छेद 5 अधिक बे एक्के बे छेद 5 वजा 1 एक्के 1/5. बाळांनो मला सांगा आता, सगळ्यांचा पाया कसा आहे? सगळ्यांचा पाया कसा आहे? पाया समान आहे की नाही? ओके, एकदाच राईट करा बरे. आता 5 एकदाच राईट करून घ्या. 2 अधिक 2 वजा 1. बघा, 2 अधिक 2 वजा 1. 2 अधिक 2 किती? 4 वजा 1 भागिले 5. राहिले किती? 3/5. आता 3/5 म्हणजेच मी असं राईट करू शकतो का? बघा बरे, 5 ने 3 ला भागून द्या. 5 0 0. 3 मधून गेले 0, राहिले 3. 1 दशांश चिन्ह घ्या, घेऊन 0 वाढवा. 5 30. तुमचा आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर 4. आता इथे सगळे ऑप्शन तुमचे डेसिमल मध्ये आहेत. प्रत्येक वेळी डेसिमल मध्ये विचारतील असं नाही. बघा, 3/5 सुद्धा आन्सर होऊ शकतं. आता डेसिमल मध्ये विचारले म्हणून कधी कधी तुम्हाला काय विचारतील? अचूक कोणतेही 2 पर्याय निवडायचे असतात. मग हे सुद्धा असेल आणि हे सुद्धा असेल. समजते सगळ्यांना? काही डाऊट्स आहेत का? समजलंय सगळ्यांना? यस, व्हेरी गुड, खूप छान.
तुम्हाला PDF मिळून जाईल. त्याचे क्वेश्चन जे राहिलेले आहेत ते तुम्ही सराव करणार आहात. ठीक आहे. ग्रुपवर येऊन जाईल तुमच्या होमवर्क. ओके, व्हेरी गुड. थांबूया आज आपण इथेच. ओके, बाय बाय, टेक केअर.